खैराव सिंचचं उपसा सिंचनचं ऐकतोय, पण अजून तरी काय ते चॉकलेट दिलेलं अजून तरी काय कोणी खाल्लंच नाही. ते आता 88 मग लय देऊ तुम्ही लय आमदारकी पाहिले मग 1936 जन्मतारीख. बर हां भेटलो का बबन दादाला कधी? कोणाला बबन दादा आमदारला भेटलो का? भेटलो पण काय त्याचा विचार पाचार काय करीत नाही ती काय का कुणाला ठाऊ. 30 वर्षात तुम्ही काय करू शकला ना, तुम्ही 5 वर्षात काय करणार आहे? काहीच नाही करू शकत. मग त्यापेक्षा तुम्हाला देण्यापेक्षा दुसऱ्या कोणाला चान्स देऊ ना. अभिजित पाटलाला कुठल्या पक्षात नाहीत काय नाहीत नाही, पक्ष बदलला नाही. आता ते रक्तदान शिबिर बबन दादाचा वाढदिवस आहे. 4 सुद्धा माणसं नाही ती मारती पुण्याकडे मोठी कंपनी सगळे सगळ्यांचं काय माहिती नाही. आतापर्यंत तर दादाला मतदान केलं, पण इथून पुढे दादाला मतदान नाही. शिंदे आहेत ना जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी जर कामं केली असती तर त्यांना आता गावात येऊन प्रत्येक गावात घरात जाऊन मतदान मागायची गरज आली नसती. त्यांची जर कामं असती तर ऑटोमॅटिक लोकांनी त्यांना दिलं असतं ना. तुम्हाला जायची गरज नाही, फिरायची गरज नाही. तुम्ही आता असं चाललंय, तुम्ही वाड्या वस्तीनं वड्या नाल्यानं चालला. तुम्ही गेलतो का त्यांच्याकडे? किती वेळा जाऊन यायचं. बरं बबन दादा गेलतो दादाकडं बायाकडं तरी बी चालणार असता नाही. अर्धा केला ते बी तसंच केला पाहून. म्हणजे कसं मुलं जे भरती झाले होते त्यांचं म्हणजे सत्कार ठेवलं होतं. मग त्या सत्कारासाठी अभिजितराव पाटील इथं येऊन गेले. भाजपचाच माणूस आणि भाजप जी सांगत तीच करणार. म्हणजे भाजपलाच का? भाजपलाच मतदान करणार. पाण्यावरच त्यांचं राजकारण चालू आहे 35 वर्षापासून. त्याच्यावरच निवडून येते. झालं कार्य 30 वर्ष यांचं तर कुठं कार्य आहे. मग आम्हाला बदल करून तर आम्ही बघतो ना, कारण ऊसाचा धपका आबाने दिलेला आहे. हे शेवटचं टोक आहे अभिजित पाटील म्हणजे नाव इकडे कसपर्यंत पोहोचले इकडे? तुम्ही आला म्हणून एवढी तर लोक आहे ती, नाहीतर ती जर नेते मंडळी लोक आली ना तर एवढ्यातली 2 सुद्धा लोक नसते. ती कुत्री सुद्धा आमच्या गावातली फिरत नाही त्यांच्या मागे. मतदारसंघामध्ये बदल होणार आहे का हाईच राहणार आहे? बदल होणार, थोडा बदल होणार. मतदारसंघाची परिस्थिती बबनराव शिंदेच्या विरोधात आहे. विरोधात का? 6 टर्म आहेत किती काय त्याचं काय त्यानं काय कामच केलं नाही. कोणाचं सर्वसामान्य माणसाचं काम नाही, कुठलंही नाही. तोंड बघून सगळी कामं, विषय संपलेला आहे. नेते मंडळीला भरपूर सहकार्य आहे त्यांचं. 2-4 जे लाचार माणसं आहेत त्यांना सगळं सहकार्य आहे त्याचं. कशाच बेकार आहे काय आता 60 आमदार असून सुद्धा काय गावातलं कुठलं सुखसुविधा नाही, काय नाही. बरोबर ना, त्याचा विषय तुमचा राहिला कारखान्याचा विषय, कारखानदारीचा विषय. तुम्ही कधी 2500 रुपयाच्या वर गेला नाही. तुम्हाला अभिजित पाटलांनी एकच धक्का दिला, 3500 रुपयाचा तुमच्या गांडीखालची वाळू सरकली. बरोबर आहे. मग ह्याच्यामुळं आपलं तर मतदान अभिजित पाटलाला करणार. तुम्ही कुठल्या गावचं आहे? मालवंडी म्हणजे बार्शी तालुक्यातलं आहे. काय बार्शी तालुक्यात कुणाची हवा आहे? आणि गावात सुखसुविधा कुठल्याच नाही. त्या गावातनं फिरून येतो मी बघून. काय इकडे 6 टर्म आमदारकी आहेत की मग आता हाय त्यांचं त्यांनी चांगलं केलं. मग आता हे बदल होईल का मग इकडे? बदल करा, हा बदल होईल. ते तुम्ही करायचं का आम्ही? आम्हीच करतो की बदल करतो आम्ही. बरं होईल का पण? हा बाजार आमचा 2च वर्षाचा 1-2-4 महिन्याचा संबंध आहे. पण सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला माणूस आहे आपण, आणि एक विजन असणारा नेता आहे. हे भाजप सावंत सर आहे का? त्यांचं कार्य आहे का? दादा तर येत नाही तर बघा. दादा येत नाही. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका पार होणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपापल्या मतदारसंघात उमेदवार प्रयत्न करताना दिसून येत आहे. आज माढा मतदारसंघातील माणेगाव या गावात मी उभा आहे. खरं तर माणेगाव हे गाव मतदारसंघातील माढा मतदारसंघातील अंतिम शेवटचं टोक आहे. माझ्या उजव्या बाजूला मोहोळ मतदारसंघ आहे, तर डाव्या बाजूला हा बार्शी मतदारसंघ चालू होतोय. या मतदारसंघात गेली 6 टर्म आमदार बबनदादा शिंदे हे करीत आहेत. आता त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे हे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हेही आता माढा मतदारसंघातून लढवणार असल्याचं बोललं जात आहे. चला तर मग पाहूया या माढा मतदारसंघातील माणेगाव या गावातील लोकांच्या मनात काय आहे ते. काय नाव काय आपलं? बाळासाहेब राऊत. नाव काय आपलं? मी माणेगाव. बरं, नाव काय आपलं? बाळासाहेब राऊत. गाव माणेगाव. बरं, काय वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता आता? एकंदरीत 30 वर्षाचा विकास बघून तर लोकांची, आमच्या सर्वांची, जनतेची मानसिकता झाली आहे की बदल हवा आहे. नाही, आता तर कामं झालेत, पाणी आणले म्हणते बबनदादा शिंदे हे. आता गेली 6 टर्म, मग तुम्ही 6 टर्म निवडून दिले की त्यांना? 6 टर्म दिलं, पण आता विषय काय झाला आहे की आम्ही 6 टर्म तर त्या खैराव सिंचचं उपसा सिंचनचं ऐकतोय, पण अजून तरी काय ते चॉकलेट दिलेलं अजून तरी काय कोणी खाल्लंच नाही. त्यामुळं जनतेला बदल हवा आहे. काय कोण हवं आहे? त्यामुळं आम्ही आता सर्व जनतेने ठरवले अभिजित आबा. अभिजित आबा
पण त्यांचं तर इकडे काही काय कार्य नाही म्हणते हे नाही म्हणते. कार्य 30 वर्ष यांचं तर कुठं कार्य आहे. मग आम्हाला बदल करून तर आम्ही बघतो ना. कारण ऊसाचा धपका आबाने दिलेला आहे. त्या संदर्भात लोकांची जनतेची भावना चांगली आहे. हां, सर्व शेतकऱ्यांच्या विषयी आबांचं मत चांगलं आहे. त्यामुळं आबाच. आबा या इकडं. आबा का दादा ह्यावेळी कोण पाहिजे? आबा पाहिजे का दादा पाहिजे? ती ज्या वेळेस मतदान चालू होईल त्यावेळेस आपल्या मनानं कोणचा नेता पाहिजे ते आपण निवडायला. बरं, मला नाव काय सांगा रे तुमचं? काय कार्यक्रम आहे? दत्तात्रय बलभीम बेडगे. गाव इथलं का? मानेगाव. माणेगाव आहे का परिस्थिती माणेगावची काय? हाय चालल्यात बघून तशी काय बोलतात तशी काय बोलतात. पण कामं आहेत का इकडे दादाचे? काय आता रस्त्याचं म्हणा काय केल्यात काय करतो म्हणून आश्वासन नाही ते काय चाललंय हेच आता जसं चाललंय तसं जनतेच्या मनावर कसं चालत्याल तशी चालत्याल. बरं, आता रणजित भाई निवडणूक लढवणार आहे म्हणते. काय लढविण्यात आता ज्याची त्याची भावना आहे. बबन दादा आता नाही म्हणते की बबन दादा नाही म्हणते की आता तसं काय आपण सांगू शकत नाही. बरं, ज्याची त्याची भावना आहे. बरं, या इकडे काय नाव काय आपलं? बापू भोगे. बापू भोगे. भोगे. गाव माणेगावच का? मानेगाव. काय वाटते परिस्थिती आता या माणेगावची? आबा पाहिजे का दादा पाहिजे? आबा. आबा कोण? अभिजित पाटील चेअरमन. हे शेवटचं टोक आहे अभिजित पाटील म्हणजे नाव इकडे कसपर्यंत पोहोचले? इकडं सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचले ते. कसं काय? कशाच्या माध्यमातून? ऊसाच्या. ऊस जाते का इकडून? गेलाय आमच्या गावातलं 2-4 जणांचा. बर, काय वाटतं एकंदरीत आता आबा दादा का नको? आता बाद झालं 6 टर्म विकास नाही. आता तुम्ही पाहिला असेल येताना तुम्हाला रस्ते कसे वाटले? हां, तुम्ही आता ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याची क्वालिटी काय? रस्ते असतील, शैक्षणिक सुविधा असतील, बाजार पटांगण. आता तुम्ही पुढे जावा बाजार पटांगणाचा विषय असेल. आणि माडा मतदारसंघानं दादाला आता इतके दिवस झाले टर्मला. पण या गावात किती आहे म्हणजे मतदार किती आहे? त्या गावात मतदार 5200 मतदान आहे. लोकसंख्या 10-11,000 लोकसंख्या आहे. आणि इतके दिवस आमच्या भागाचं नेतृत्व रणजितभाईंनी केलं. जिल्हा परिषद गट होता. म्हणजे ह्या भागात रणजितभाई होते. रणजितभाईंनी नेतृत्व केलं जिल्हा परिषदेचं. पण विषय काय झाला, जिल्हा परिषदेचा भया जिल्हा परिषद सदस्य असताना भयांनी बाबा ज्या पद्धतीनं त्यांच्या त्या निमगाव बिमगावचा जो त्यांनी काय विकासाचा त्यांचा विषय. पण आमचं पूर्व भागातलं सगळ्यात मोठं गाव असून विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित गाव आहे. आणि दुसरा अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे की त्यांची नाळ काय सर्वसामान्य लोकांपर्यंत नाहीत, गाव पुढाऱ्यापर्यंत त्यांचा विषय आहे. तसा आबाचा विषय कसा आहे, आबाचा आमचा 2 वर्षाचा 1-2-4 महिन्याचा संबंध आहे. पण सर्वसामान्याच्या घरापर्यंत पोहोचलेला माणूस आहे आपण. आणि एक विजन असणारा नेता आहे. महत्त्वाचं म्हणजे की बाबा विकासाचं विजन. पाण्या बाबतीत काय इकडे? पाण्या बाबतीत काय? आज जवळजवळ 20-25 वर्ष झालं खैराव मानेगाव उपसा जलसिंचन योजना ही विषय निस्ता कागदावरचाच आहे. ती काय सत्यात नाही. आणि ज्यावेळेस परिस्थिती त्यावेळेस प्रत्येक इलेक्शनला ते सांगतात की आपण त्या गोष्टीचं काम करू. पण ती काय सत्यात आलेलं नाही. आबा. काय लोक आहेत आता ना आपल्याकडे इकडं? थांबा, आलो 1 मिनिट. आबा इकडे असू दे. कुठल्या गावचं? पण माडा मतदार सांगितलं ना. हो आबा इकडे थांबा. काय झालं? नाव सांगा मला. काय? बंडू गोवर्धन बारबोले. गाव कुठलं? मानेगाव. याच गावचं आहे का? हां. बरं, काय या गावचं राजकारण कसं आहे? राजकारण काय उलट सुलट होतच असतं. होता. मग यंदा काय होईल? मग आता विरोध जरा थोडं होणार. विरोध होणार? कुणाला विरोध होणार? कुणाला तर होणार जरा आता. कुणाला ना तरी आता होण्याच्या हिशोबाने आहे. बरं, मग या मतदारसंघामध्ये बदल होणार आहे का हाईच राहणार आहे? बदल होणार. थोडा बदल होणार. कोण हो असं वाटतंय? आता उद्या काय होईल ती होईल. नाही आता बबनदादा शिंदे 6 टर्म आमदार आहेत आता इथले. आता झालं तर बरं झालं. मग झालं तर बरं झालं. बरं, मग आता बदल हवा म्हणताय की? बदल आता कुठलं तर उद्याच काय सांगावं त्याचं. बरं, आता रणजित भाई आग्रे येतात. मग येणार. मग ती येणार काय? होय. बरं, आपण नाव काय? बारदेवड पाटील. बरं, गाव? माणेगावच का? काय या परिस्थिती गावची? गावची ह्या परिस्थिती म्हणजे असं झालं भाजपवाले वरची पळाले. पळून गेली म्हणजे आपापल्या मार्गाने गेली. बरं, मी आहे भाजपचाच माणूस. बरं, आणि भाजप जी सांगत तीच करणार. म्हणजे भाजपलाच का? भाजपलाच मतदान करा. आणि त्यातल्या त्यात रणजित भाई जर जिंकून रणजित भाई आता भाजपमध्ये लढतील का दुसरीकडनं कोणी लढणार आहे? आता म्हणजे त्यांच्या ह्याच नाही ते. बरं, आता भाजपवर जाईल ते आता म्हणजे हा आता सध्या आहेच. हां, मग त्याच मी त्यांनाच मत देणार. त्यांनाच मतदार. आणि उद्या अपक्ष उभा राहिले तर तरी सुद्धा देणार का? तर ह्या भागातला प्रश्न जर
कुठल्याच नेत्यानं बबनदादांनी तेवढं सोडलं पण ते ह्या भागात पाणी प्रश्न सोडवलं नाही म्हणते. कोण मानेगाव सोडलेलं नाही दादानी सुद्धा, पण ही राहिलेला दादा सोडणार आहे. बर त्यांना ही 6 टर्म आमदार आहेत असताना सोडवलं नाही, आता सोडवतील असं वाटतंय का? नाही ती सोडणार, दुसरं कोण सोडणार नाही. बर ते अभिजित पाटील बी आता हे लढून मग आता त्याचा प्रश्न त्यांना काय ते पाण्यातलं आमदार आहे तिकडं त्यांचं चालू आहे. बर आपण काय म्हणजे त्यात काय हीच नाही. काय होईल मग यंदा भाजपबरोबर दादा राहिलं तरी बी म्हणजे रणजितबाई राहिलं तरी बी त्यांनाच मत, जरी नाही राहिलं तरी त्यांनाच मत. बर या इकडे थांबा आलो 1 मिनिट. आपण नाव काय? लक्ष्मण महादेव राजगुरू, गाव मालवण. काय करताय तुम्ही? हे आपलं चप्पलचं चपल्या शिवताय का? जुना बरं आज बाजार दिवस असल्यामुळं. हां बरं कुठलं बाजार दिवस जात आहे? कुठून जाताय? काय माडान गावातला मानेगाव म्हणजे माडा तालुक्यातच असताय म्हणाय? नाही, बार्शी तालुक्यात आहे. तुम्ही कुठल्या गावचं आहे? मालवंडी. मालवंडी म्हणजे बार्शी तालुक्यातलंच आहे का? हां. काय बार्शी तालुक्यात कुणाची हवा आहे? काय तसं आपण आदवाय मी कुठंच जात नाही. आपण काय वाटतंय कोणी यावं बार्शी तालुक्यात? तर काय तर सांगू शकत नाही. काय सोपल यावं का राऊत यावं, कोणी यावं? काम कोण करतंय चांगलं तिकडे? काम काय सगळे सारखे म्हणायचं, काय अशाचं काम. मग काय आता कोण यावं राज्यात, कोणी सत्ता यावी अशी वाटतंय? शरद पवार का भाजप? भाजप येईल नाही, शरद पवार येईल. तुम्हाला कोण वाटतंय? शरद पवार येऊ दे. शरद पवार येऊ द्या. बर काय नागरिक आता ह्या बाजू इकडे आहेत आपल्याकडं. काय नाव काय आपलं? इकडे कॅमेरा इकडे आहे. हां बापूराव मोठे गाव काय? मानेगावचं राजकारण काय? मानेगाव तर सुखसुविधा कुठल्याच नाही, त्या गावातनं फिरून येतो मी बघून. बर काय इकडे 6 टर्म आमदारकी आहेत की? मग आता हाय त्यांचं त्यांनी चांगलं केलं. मानेगावसाठी काय बघितलं नाही त्यांनी. आता रणजितबाई आहे इथून जिल्हा परिषद सदस्य आहे तिथले. आता इथलं हाय येते ती जाते ती बघून जाते ती, कामं कुठलीच करीत नाही ती. तुम्ही गेला ना का त्यांनी आले नाहीत? आम्ही सारखंच जातो की. किती वेळा गेलतो? कुठल्या प्रश्नासाठी गेलतो? सगळं पाणी, लाईट, वीज. आज उजनी धरणाच्या पाण्यावरच त्यांचं राजकारण चालू आहे 35 वर्षापासून. बरं त्याच्यावरच निवडून येते. झालं ती तर सोडवलंय का? पाण्या प्रश्न सोडवलाय का? पाण्याचा शिना नदीकाठचा तेवढा सोडवला आहे. बरं मानेगावचा कुठला नाही सोडवला. नाही. आधी खैरेवाडं कुठलं तर ती उपसा सिंचन आहे त्याचा प्रश्न सोडवलाय का? ती काय माहिती नाही. बरं मानेगावचं असून माहिती आहे तुम्हाला? काय बघितलं आपण काय ह्याला शेतकरी माणूस आपण काय. आता कोण आहे यावं असं वाटतंय? आता काय दादा तर येत नाही तर बघा. दादा येत नाही माहिती. कोण पाहिजे आता? दादा पाहिजे का आबा पाहिजे? आता काय आता आबाचं कार्य तर काय आपण बघितलेलं नाही अजून, पण बरं चांगलं आहे म्हणते ती. बरं येतेला आबा येतेला. अगर सावंत सरचं कोणतरी येईल. सावंत सर पण आहेत काय निवडून लढवायचे? होय असं आहे ते की. बरं काय नाव काय आपलं? रघुवीर मोठे, गाव मानेगाव. मानेगावचं. मानेगाव. काय परिस्थिती आता मानेगावची? परिस्थिती सध्या तर बेकार आहे मानेगावची. बेकार आहे. बरं कशामुळे म्हणताय? कशाची बेकार आहे? काय आता 6 टर्म आमदार असून सुद्धा काय गावातलं कुठलं सुखसुविधा नाही, काय नाही. बरं पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही का? कुठला रस्ता एक नीट नाही. बरं गावातल्या काय मूलभूत समस्याचं काय? गावातल्या समस्या काय हाय असं 35 वर्षापासून बघतोय, हाय असंच मानेगाव आहे. मग आता राहिलेला आता कोण करणार आहे काय माहीत नाही, पण आता काय आहे? आता काय हवंय तुम्हाला? आता बदल हवा आहे का ते आहे? बदल तर हवाच आहे ना. आम्ही 35 वर्ष जगतो बदल हवा म्हणून. बरं मग आता ह्या वेळेस होईल बदल काहीतरी. होईल. काय कोण मग इकडे भाजप पाहिजे का सर? राज्यात भाजप पाहिजे शरद पवार गट पाहिजे? नाही इकडं आघाडी भाजप. सावंत सर. बरं आहे का त्यांचं कार्य आहे का या? भरपूर. बरं काय केले ते? 1.5 वर्षात त्यांनी भरपूर रस्ते दिले इकडे. बरं आता बी आज एक रस्ता चालू आहे. बरं गोरगरिबाच्या समस्यासाठी अवरात्र कधी बी जावा तुम्ही, विरोधक बघत नाही काय नाही. का बरं नाव काय आपलं? किसन मोठे. बरं मानेगावचं का? मानेगाव. काय आहे मानेगावची परिस्थिती काय आहे या गावची? रणजितबाई आता इथून जिल्हा परिषद गाठत नाहीत, झाले ते कामं सगळे? काय झाले ती काय बाकी आहे ती? बरं कशामुळे झालं नाहीत, कशामुळे बाकी आहेत काय सांगावं? का?
का सांगायची बी अवघड आहे. काय म्हणते काम व्हायला काय आता ते माडवाट आमची जी आहे रस्ता तो रस्ताच नाही होत नाही. तो नसता नकाशामध्ये आहे. तुम्ही गेलता का त्यांच्याकडं किती वेळा जाऊन यायचं. बबन दादा गेलता दादाकड भैयाकड तरी बी झाला रस्ता नाही. अर्धा केला ती बी तसाच गेला वाहून. बर हां मग आता काय आता आमदारकी येणार आता 2 महिन्यात बघू आता आल्या तर काय पुढं हायच पाहिजे का बदल पाहिजे तर कसा ते ह्याच्यावर आहे तुमच्या सगळं. मनाला काय वाटतं. बघू आता काय पुढं आता सांगू शकत नाही काय. बरं म्हणून नाराज आहे म्हणा की काय करायचं रस्ता पाहिजे ना कामं केली पाहिजे ना. बरं काय वाटतं एकंदरीत तरुण आहात आता काय वाटतं एकंदरीत. म्हणजे आता चालवलं तर अभिजित आबा पाटील हे म्हणजे आमदार होतील असं गावात हे शेवटचं गाव आहे अभिजित पाटील नाव पोचलंय का इथपर्यंत. हो पोचलंय ना. बरं पोचले म्हणजे आबा इथे येऊन गेले अभिजित आबा पाटील. बरं हां येऊन गेले तिथून. मग दादा आबा कोण आला नाही बाकीचे कोण आले नव्हते म्हणजे त्यांना तर खूप वर्ष झाली. बरं हां पण आता चालूला 1 महिन्याखाली येऊन गेलते. इथं बरेच म्हणजे कसं मुलं जे भरती झाले होते त्यांचं म्हणजे सत्कार ठेवलं होतं. मग त्या सत्कारासाठी अभिजितराव पाटील इथं येऊन गेलते. मग त्यासाठी मग त्यांनी खूप काही म्हणलेले आहेत की विकास करतील असं तसं म्हणजे खूप काही म्हणजे गावाचा विकास करतील असं म्हणजे खूप काय बोललेत. म्हणजे त्यांच्या जे तोंडून जे शब्द निघले होते ह्याच्या आधी कोणाच्या तोंडून असे ऐकण्यात आले नव्हते. 6 टर्म आमदार आहेत तुम्हाला किती वेळा मतदान केले तुम्ही. एकदाच केलेलं आहे. ह्याच्या अगोदर कुणाला केलं तर ह्याच्या अगोदर म्हणजे एवढं नाही आता गेल्या वर्षी केलं म्हणजे ह्या वर्षी केलंच नव्हतं. हां आता म्हणजे बाहेर होतो ना मी शिकण्यासाठी त्यामुळे काय चान्सेस भेटला नाही. त्यामुळे आता काय दादा पाहिजे का आबा पाहिजे. हा बस. काय नाव काय आपलं. माझं नाव आप्पा मोठे. बर कट करा काय नाव काय आपलं. आप्पा मोठे. मोठे सगळे मोठी कंपनी किती आहे मतदार किती आहे या गावात. भरपूर आहे मोठी कंपनीचं मतदान. बर पुण्याकडे मोठी कंपनी सगळे सगळ्यांचं काय माहिती नाही. आतापर्यंत तर दादाला मतदान केलं पण इथून पुढे दादाला मतदान नाही. का दादाने तेवढी कामच केली ना चांगली. मग 6 टर्म आमदार मग झाले की 6 टर्म जर आमदार झाले चांगली कामं केलं असती तर त्यांना जिल्हा परिषद सदस्य रणजित भाई शिंदे तिकडनं तेच रणजितभाई शिंदे आहेत ना जिल्हा परिषद सदस्य. त्यांनी जर कामं केली असती तर त्यांना आता गावात येऊन प्रत्येक गावात घरात जाऊन मतदान मागायची गरज आली नसती. त्यांची जर कामं असती तर ऑटोमॅटिक लोकांनी त्यांना दिलं असतं ना. तुम्हाला जायची गरज नाही फिरायची गरज नाही. तुम्ही आता असं चाललं तुम्ही वाड्या वस्तीनं वड्या नाल्यानं चालला कशामुळे जाता तर तुम्हाला भीती राहिली आता आपलं काय खरं नाही म्हणून. तर तुम्ही 25-30 वर्षात जर लोकांची कामं केली असती तर तुम्हाला आता फिरायची गरज नसती. आणि आता तुम्ही ज्या रोडनं आलाय ते रोड बबनदादानीच केलेला असेल किंवा त्याच्या अगोदरचा असेल. मग तुम्ही येताना तुम्हाला कळलं असेल पोटातलं पाणी हलतंय का नाही किंवा काय होतंय समजतंय ना. मग जर 30 वर्षात तुम्ही जी काय केलं नाही ते आता 5 वर्षात रणजितभाई काय करणार आहे. बरोबर आहे ना. त्याचा विषय तुमचा राहिला कारखान्याचा विषय कारखानदारीचा विषय. तुम्ही कधी 2500 रुपयाच्यावर गेला नाही. तुम्हाला अभिजित पाटलांनी एकच धक्का दिला 3500 रुपयाचा तुमच्या गांडीखालची वाळू सरकली. बरोबर आहे. मग ह्याच्यामुळं आपलं तर मतदान अभिजित पाटलाला करणार. माझंच करणार तर करणार. आमच्या वर्ग आहे का इकडे गावात. बरोबर आता चालू आहे ना तुम्हाला दिसेलच कालांतरानं थोड्या दिवसात. कारण काय वेळ बदलली प्रत्येकाची. 30 वर्षात तुम्ही काय करू शकला ना तुम्ही 5 वर्षात काय करणार आहे. काहीच नाही करू शकत. मग त्यापेक्षा तुम्हाला देण्यापेक्षा दुसऱ्या कोणाला चान्स देऊ ना. अभिजित पाटलाला कुठल्या पक्षात नाहीत काय नाहीत पक्ष बदलायचा विषय नाही. कारण इथं माणूस आल्यानंतर त्या माणसांनी असे जे काही 4 शब्द बोललेत ती सगळ्या लोकांना पटले ना. बरोबर आहे. मग ज्यांना जे पटले त्याच्यासाठी आपण त्यांच्याकडे जायचं आहे. त्यांनी येतानाच गेल्या वर्षी पण सांगितलं होतं 3000 रुपये भाव देणार 3000 रुपये भाव दिला. ह्या वर्षी 3500 बोललेत. देतील ना देतील ते पुढचा भाग झाला. पण बोलले तर म्हणजे देणारच आहे असा काय विषयच नाही. आणि राहिला प्रश्न बाकीच्या गोष्टीचा रस्त्याचा पाण्याचा तर गावात पाणी बी नीट नाही रस्ते बी नाही. तर गावात आता माझ्या स्वतःच्या घराकडे जाताना रस्ता नीट नाही. एवढं पाणी सजतंय तुम्ही जायलाच येत नाही. तुम्ही रणजितभाई आता मतदार हे जाता जिल्हा परिषद गटात आहे हे गाव जिल्हा परिषद त्यांच्या गटात येते. तुम्ही रणजितभाई शिंदेकडे किंवा आमदार साहेबांनी गेलतो का तुम्ही या प्रश्नाबाबत. बरीच लोक गेली. आम्ही पण 1-2दा गेलतो. आता आमच्या स्वतःचा रानातला रस्ता अजून पेंडिंगच आहे. त्यांनी कधी जी काम केलं ते मीच केलंय आणि जे राहिले ते मीच करणार आहे. तुम्ही काय केलंच नाही तर काय करणार असं डायरेक्टच आहे ना. तुम्ही केलं असतं तुम्हाला आमच्यापर्यंत यायची गरजच नव्हती. आम्ही तुम्हाला मतदान केलं असतं. रणजितभाईचा प्रभाव पडेल का मतदारसंघात काय ते त्यांनाच माहिती आता. कारण जी काय मंडळी जी आहे मतदान करणारी लोक ती आता सुज्ञ झालीत. त्यांना पण समजते आपण कुणाला काय मतदान करायचं कुणाला नाही करायचं कुणी काय केलं कुणी नाही ते. बरोबर आहे का. त्याच्यामुळं प्रत्येकाला आपापल्या मतदानाचा हक्क आहे. ते त्यांच्या पद्धतीने करणार. ज्याला योग्य वाटतं ते त्याला करणार.
ये इकडे काय हे अजून आबा इकडे या. काय नाव काय आपलं? हा नाव काय? काय करायचं? नाव सांगा मला, विचारतो तुम्हाला मी. नाव सांगा. भानुदास पारडे. या किती वय किती आहे आता? 88. 88. मग लय देऊ तुम्ही, लय आमदारकी पाहिली मग. 1936 जन्मतारीख. बर. हां. भेटलो का बबन दादाला कधी? कोणाला? बबन दादा आमदारला भेटलो का? भेटलो पण काय त्याचा विचार पाचार काय करीत नाही ती काय का? कुणाला ठाऊ? हाय त्या कामं झाले ती का इकडे? कशाची कामं आणि काय आले ते कामं करते ते कोण कामं करते? बर. आता आमदारकी विधानला निवडणूक लागते पुढल्या महिन्यात. लागते कोण नाही म्हणते मग. बर. कोण पाहिजे मग आता इकडं? आता काय बघा आता त्याच्या नशिबानं कोण येईल ते येईल तसं काय सांगावं. बर. मी सांगतो आता अभिजित पाटील बी आहे ती. कोण? अभिजित पाटील, ती पंढरपूरचे विठ्ठल कारखाना चेअरमन. बरं. ती पण लढवणार आहे ती. आता रणजित भाया बबनदाराचा मुलगा पण लढवणार आहे ती. बरं. कोण यावं असं वाटतंय? मी सांगू शकत नाही भाऊ. बर. बदल पाहिजे का तीच पाहिजे? बदल पाहिजे का तेच पाहिजे? कोणी जर आलं तर आपल्या घरी पाणी वाहत नाही मला माहिती आहे. बर. हा. कोणी जर आलं तर आपल्या घरी पाणी वाहत नाही. हा. आम्ही त्याचा अनुभव घेतला, आता म्हातारा झालोय मी. बर. ते आहे का समाधान आहे का तुम्ही? आमच्या कष्टावर आम्ही समाधान आहे, बाकी दुसरं काय नाही. काय नाव काय आपलं? बारबोले. काय या मतदारसंघाची परिस्थिती काय? या मतदारसंघाची परिस्थिती बबनराव शिंदेच्या विरोधात आहे. विरोधात? हा. का 6 टर्म आहेत किती? काय त्याचं काय? त्यानं काय कामच केलं नाही. कोणाचं सर्वसामान्य माणसाचं काम नाही, कुठलंही नाही. तोंड बघून सगळी कामं. विषय संपलेला आहे. नेते मंडळीला भरपूर सहकार्य आहे त्यांचं. 2-4 जे लाचार माणसं आहेत त्यांना सगळं सहकार्य आहे त्याचं. इथं काय सर्वसामान्य माणसाचं काय आहे इथं? मग आता रणजित भाई आता निवडणूक लढवणार आहे म्हणजे कोण जरी असलं तरी त्याच्या विरोधात लाट आहे. स्थानिक आमदाराच्या विरोधात लाट आहे. आणि गेल्या वेळेस बी खासदारकीला बी त्याच्या विरोधात लाट होती. 666 मतं फक्त पडले ती मालेगावात त्याला. 2608 पैकी. त्यामुळं काय अडचण नाही. आता त्याची रक्तदान शिबिर बबनदादाचा वाढदिवस आहे. 4 सुद्धा माणसं नाही ती मारुती मंदिर. काय म्हणता जाहिरातीचं काय म्हणताय? काय जाहिरातीचं काय बोललो होता? काय म्हणलं? कोणच्या? आता म्हणलंय काय तर जाहीर फिरायला लागलेत आता रणजित शिंदे वगैरे. तुम्ही आला म्हणून एवढी तर लोक आहे ती, नाहीतर ती जर नेते मंडळी लोक आली ना तर एवढ्यातली 2 सुद्धा लोक नसते. ती कुत्री सुद्धा आमच्या गावातली फिरत नाही त्यांच्या मागे. बर. म्हणजे 6 टर्म आमदार आहेत, एवढी कामं केले, पाणी आणलं, रस्त्याची कामं केली, बाळासाहेबांनी पाणी आणलं म्हणजे असा काय लय मोठा विषय आहे का? दाराला ती येतात का? आम्हीच धरतो ना. पाणी यायला काय, पाणी येणारच होतं की. जरी मी म्हणतो अजून 5 वर्षानंतर आला असतं, ती जरा ज्यादा लवकर आला असेल. आता इथून पुढे मी काय सांगतो माहिती आहे का? जरांगी पाटलांनी जर एखादा माणूस दिला तर त्यालाच आमचं गावातली जवळजवळ 60% मतं त्या माणसाच्या विश्वासावर मतं पडणार आहे ती. मग यंदा नाही का? मग यंदा रणजित शिंदे बबनदादा शिंदे असेल काय? 99% तर ती येणार नाही तीच. 1% जर काय आलटापलट केली त्यांनी तर पुढचा मार्ग त्यांच्या पुढच्या मार्गाने निघाल. काय गाव भेट दौरे चालू केले जातात? काय आले प्रत्येक गावाला भेटी देते? होय, सारखं पाण्यातनं चालते तीन. शेबाला लागलं एक जणाला झोपा येईना. काय म्हणताय? एका म्हाताऱ्याला झोपा येईना. खायराव मानेगाव उपसा जल सिंचन योजना 10 वर्ष झालं चालू झाली. त्या म्हातारा पाण्यातच आहे. ती घरात गरीब पाण्यात आहे त्याचं. ती बंद करा म्हणते. ह्याच मतदारसंघात मतदारसंघात खायराव मानेगाव जिल्हा खायराव मानेगाव उपसा जलसिंचन योजना 10 वर्ष झालं झालेली आहे. आणि त्याचं पाणी आलंय आणि त्याच्यामुळे ती लोक झोपणा ती त्यांना सारखं चिबाडाय खालनं पाणी जाय त्यांच्या झोपाही नाही म्हणते. ते गरीबी नाही. काय कोणी आणले पाणी? ते रणजित भाई शिंदे आणले नाही. 10 वर्ष झालं उपसा सिंचन करतो बबनदादाचं वाक्य आहे ना. बर. त्याने आणलंय म्हणून ती आमच्यातली ती पाण्यामुळे हातरून खाली पाणी त्यामुळे जागी जायची. दिवसा झोपते आपलं निवारा बघून. काय म्हणते? काय नाही, महिन्याला भेटी देते ती, ग्रामपंचायतला येऊन सह्या करते ती आणि गावकऱ्यांचं हाल बघते ती. त्यामुळं आम्ही एकदम त्यांच्या आधाराखाली आहोत. कारण महिन्याला इथं येऊन भेटी देऊन जातात. बबनदादा शिंदे. हां. मग असं जर कार्यकर्ते असले तर ह्या गावकऱ्यांची तकलीफच तुमच्यापर्यंत पोचली नसती.
भेटी ही देणं कर्तव्य आहे. फक्त 5 वर्षातनी एकदाच भेटी द्यायच्या आणि इतर वेळेस भेटी देणं शक्य नाही. मग तुम्ही तर म्हणलं तर महिन्यात नाही येते ती मग तेच सांगतोय ना, महिन्यातनं येऊन सह्या करून जाते ती. कारण का आम्ही हाजरी पोचवली असं करून ती सह्या करून येऊन जातात. नाही कामं केली ती काय कामं काय 50% शेतात जायला रस्तेच नाहीत. नाही बऱ्याच तालुक्यात रस्ते, गावोगावी शेती झालेत, पण आपल्या इकडे तेच आमदार पाहिजे का बदल झाला? आमदार कोणीही येऊ द्या, फक्त भेटी दिल्या पाहिजे. त्या वर्षातून 6 महिन्यातून भेट झाली पाहिजे आणि गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. का बदल पाहिजे? नाही, कोणतेही पाहिजेत. आम्हाला तसं काय म्हणायचं ना, हा पाहिजे आणि तो पाहिजे. फक्त गावकऱ्यांना साथ मिळत नाही. आणि बाजार समिती नाव काय तुमचं? बाजार समितीचा अहवाल ते आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. नाव काय तुमचं? मला काय आमदारची काम माहिती आहे इकडे? हा कुठल्याची काम कसं रोड जायचं की काय कामं असले काय हायची कामं व आमदार लवकर आता बघत ना, पहिला बघत होता आता बघत ना. आपण ते 6 आता तुम्ही निवडून दिले त्यांना? होय, मग 35 वर्ष झालं निवडून दिले. हा मग ह्याचा विचार तुम्ही ते काय करायचं नाही का? रस्ता नाही चांगला, रोड नाही चांगला. बर मग आता केव्हा करायचं? आता काय करायला पाहिजे मग आता हे समजा बाकी पार्टी काय होईल त्या मार्गाने जाणार आम्ही. बर मग आता बदल होईल का मग इकडे? बदल करा. हा बदल होईल. ते तुम्ही करायचं का आम्हीच करतो की बदल करतो आम्ही. बर होईल का पण? या इकडे काय नाव काय इकडे? मला नाव सांगा. नाव सांगा मला आधी. दत्तात्रय भगवान पाटेकर. बर काय माडा मतदारसंघाची परिस्थिती काय तुमच्या मानेगाव गावची? काय मानेगावची एकच आमदार आहे पहिल्यापासून. काय दुसरं कोणाला इथं उभं राहायचं म्हणलं की काय नाही, समजा आम्हीच केलं म्हणून आपलं सांगते दिन. काय समाधान आहे का तुम्ही त्यांच्या कामावर? कशाचं समाधान? काय असं जण काय समाधान ना काय. 6 टर्म आमदार आहेत, पाणी आणले सिनाज एवढं शेणाचं पाणी कवा आणलं? मागच्या 30 वर्षाखाली आणलं. आता आणलं पाणी आणलं म्हणते त्यांनी. ती म्हणणार जाय ती. काय ठरलंय? बदल आहे. राष्ट्रवादी हां पवार. बर.